काय त्यांचा महिमा वर्ण वारंवार, काय त्यांचा महिमा वर्ण वारंवार. हरिभक्त थोर मंडळी त्यांची भेटीचे अर्थ ब्रह्मादिका. पूज्य सकळ लोका विश्वा झाले. यमधर्म वाट पाहे नित्यकाळ, यमधर्म वाट पाहे नित्यकाळ. म्हणे धन्य वेळ भेट तिथे त्यांची भेटीचे अर्थ ब्रह्मादिका. पूज्य सकळ लोका विश्वा झाले. निळा म्हणे सर्व भाग्य चोजविती, निळा म्हणे सर्व भाग्य चोजविती. रिद्धी सिद्धी येती ओळंगणे त्यांची भेटीचे अर्थ ब्रह्मादिका. पूज्य सकळ लोका विश्वा झाले. विठ्ठल 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 विठ्ठल. काय त्यांचा महिमा वर्ण वारंवार. हरिभक्त थोर मंडळी त्यांची भेटीचे अर्थ ब्रह्मादिका. पूज्य सकळ लोका विश्वा झाले. प्रस्तुत स्थळी प्राप्त प्रसंगी आजच्या प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरिता म्हणून दाखवलेला उच्चारलेला अभंग महाराष्ट्रीय संत मालिकेतील थोर संत वैराग्यमूर्ती ज्यांनी या सृष्टीमध्ये अवतार कार्य धारण करून वयाची 42 वर्षे पूर्ण होईपर्यंत भगवंताच्या नामाची पताका जगभर फडकवली. यांनी अवघ्या वयाच्या 42 वर्षामध्ये भगवंताची प्राप्ती करून वयाच्या 42व्या वर्षाच्या शेवटी ज्यांना भगवंताच्या समवेत वैकुंठ धामाला जाण्याचं महत् भाग्य प्राप्त आपल्या भक्ती सामर्थ्याने झालं, अशा बिहूचे साधू श्रेष्ठ संत शिरोमणी श्रीमंत वैराग्याचे महामेरू श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्या 14 टाळकरापैकी एक टाळकरी असणारे जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनचरित्रावर अनेक प्रकारे आपल्या पवित्र वाणीद्वारे अभंग रचना करणारे आणि ज्यांच्यासाठी जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठ धामाला गेल्यानंतरही पुन्हा परत येऊन ज्यांच्यावर कृपा केली असे संत शिरोमणी श्रीमंत संत निळोबराय पिंपळनेरकर यांच्या गात्यातील हा 4 चरणाचा अभंग आहे. आणि अभंगामधून निळोबराय त्यांच्यावर केलेल्या संतांनी सद्गुरूंनी उपकार केले आणि काय उपकार, ते उपकार केल्यानंतर मी त्यांचा काय महिमा वर्णन करू हे अनिर्वाच्य वाचक शब्दातून या ठिकाणी निळोबराय सद्गुरूच्या संताची महती व्यक्त करतात. महायोग पिठे तटे मेमरत्यम वरम पुंडरीकाय दातुम मुनींद्रै समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम तडी द्वादशम रमा मंदिरम सुंदरम चित्प्रकाशम वरम तिष्ठिकायाम समन्यस्त पादम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतासिया जो यांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी. आता श्री संताचे माता चरणावरी साष्टांग करी दंडवत. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. काय माझी वाणी मानल संताची रंजो चित्ताशी आपुलिया. श्री गुरु सारी कास्ता वाडी राखा इतरांचा लेखा कोण करी. शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदोता. काय भक्तीच्या त्या वाटा मजदा वैभव सुभटा. झाले राम राजे काय होणे आम्हासी धरणी धरे पीक गाई ओळल्या मशी. राम वेळ वेळा आम्ही गावोविये दळिता कांडिता जे बेतागे बाईये. नमो सद्गुरु ज्ञान देवा प्रदीपा. नमो सद्गुरु विश्व चैतन्य रूपा. नमो सद्गुरु पूर्ण ब्रह्म परेशा. नमो सद्गुरु अलंकापुर दिशा. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सचितानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सेवेला आरंभ करण्याच्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो असा सर्व भाविकांना ज्ञात आहे, विदित आहे, माहित आहे, पण वक्त्यानं परिहार देणं गरजेचं आहे. आपल्या सर्वांचे आदरणीय वंदनीय पूजनीय श्री गुरु सद्गुरु सिद्ध संत सीताराम बाबा यांच्या 11व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने चाललेला हा
भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह बाबांच्या समाधी स्थळाच्या समोर, अर्थात त्यांच्या समाधी स्थळाने, त्यांच्या पादस्पर्शाने, बाबा हयातीत असतानाही त्यांच्या पादस्पर्शाने पवित्र झालेली भूमी आहे. आणि बाबा गेल्यानंतर त्यांच्या समाधीस्थानी या ठिकाणी पांडुरंगाच्या माऊली तुकोबराच्या कृपाशीर्वादाने आणि बाबाच्या कृपाशीर्वादाने आणि आपल्या सर्वांच्या परमभाग्याने या ठिकाणी बाबांचं अधिष्ठान या ठिकाणी आपल्याला दर्शनासाठी समाधीस्थान झालेलं आहे. आणि त्या समाधीस्थानाच्या समोर आज हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आपण सर्व गडावरील बाबांचे परमभक्त सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि सर्व गायनाचार्य, वादनाचार्य, सर्व गुणीजन मंडळीच्या बाबांचे अनुयायी आहोत, सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतो आहे. हरिभक्तीपरायण परमपूज्य महालिंग महाराज सीताराम गडकरी यांच्या कुशल अशा प्रकारच्या मार्गदर्शनाने आणि आपल्या सर्व पंचक्रोशीतील सर्व जेवढी काही बाबाचे परमभक्त गावं आहेत या सर्व गावांच्या अन्नदानाच्या माध्यमामधून, श्रमदानाच्या माध्यमामधून, अर्थदानाच्या माध्यमामधून हा नामयज्ञ भव्य दिव्य अशा प्रकारचा संपन्न होत आहे. आणि त्याच्यातली दुसऱ्या दिवसाची आज सकाळच्या सत्रातली कीर्तन रूपी सेवा सद्गुरू बाबांच्या कृपा आशीर्वादाने आणि सर्व तुम्हाच्या प्रेमी भाविकांच्या कृपाशीर्वादाने आणि हरिभक्तीपरायण महालिंग महाराज यांच्या आज्ञेने माझ्याकडे आलेले, माझ्याकडे म्हणण्यापेक्षा आपल्याच गडाला ही सेवा आहे. आणि आपल्याच गडाचा, सद्गुरू सीताराम बाबाच्या गडाचा, गीते बाबाचा फडाचा एक सेवक पाईक टाळकरी आणि त्याने मी या व्यासपीठावर उभा आहे. आणि माझ्याकडेच नाही आपली सेवा, आजची सेवा आली तर आपणा सर्वांकडे आलेली आहे. आपण सर्वांनी सेवा करून सद्गुरूच्या चरणी समर्पित करायची. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बाबांना आपण सर्वांनी जवळून पाहिलेले, अर्थात बाबाच्या संगतीतलेच आपण आहोत. माखले महाराज काल भरपूर बोलले अशा महात्म्यावर. लय मोठा फरक होतो, लय मोठा फरक झाला नाही का? कसा फरक झाला? संत महात्मे आपल्यातच राहत असतात, बाबा आपल्यातच राहिले, आपल्यातच जेवले, आपल्याबरोबरच नाही का बोलले, आपण त्यांच्या मांडीला मांडी देऊन जेवलो आणि त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये एवढी तफावत झाली, एवढी तफावत झाली की बाबाच्यात आणि आपल्यामध्ये किती फरक होतो. मग आपण आपल्या गावामध्ये आपल्या देखत बाबाच्या नंतर सुद्धा अनेक माणसं गेली, पण कोणाचं मंदिर उभारलं असं अजून ऐकिवात गोष्ट नाही. 10-11 वर्षात का कोणाचं बांधलंय मंदिर? हो, आपले पूर्वज मेल्यानंतर कोणाचं मंदिर बांधलंय का? आपले पाहुणे रावळे कुणी गेल्यानंतर त्यांच्या नावाने एखादा गडकिल्ला उभा राहिलाय का? राहणारच नाही. का राहणार नाही? तर आपले पूर्वज फक्त स्वतःसाठी जगले. आपले वाडवडील, आपले पाहुणे रावळे, आपले भाऊबंद, आपले आजे पंजे फक्त स्वतःसाठी जगले. जगासाठी जगणाराच या जगामध्ये गेल्यानंतरही कीर्तीने, कार्याने, नामाने या जगात पाठीमागे राहत असतो. विठ्ठल 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 पण या भूतलावरती भगवंत आणि संत हे दोन्ही अवतरत असतात. बरं का, अवतरत असतात. येताना संत तुमच्या माझ्यासारखे कोणत्याही कुळामध्ये अवतार घेतात. अवतार घेण्याच्या वेळेला त्यांचं काही येण्याचं एवढं नाही का महात्म्य कळत नसतं. साधू संत अवतारला येताना त्यांच्या येण्याचं काही महात्म्य कळत नसतं. आल्यानंतर पुरुषार्थ मिळवतात, भक्ती करत देवाची करतात, पुरुषार्थ मिळवतात आणि जाताना तो पुरुषार्थ, ती भक्ती आणि जगावर केलेले उपकार पाठीमागे राहत असतात. म्हणून गेल्यानंतरही माणूस जो महात्मा जिवंत राहतो. कशाने? त्यांच्या परम पुरुषार्थाने जिवंत राहतो. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून आपल्याला प्रत्येक दिवशी म्हणावं लागतंय की काय म्हणावं लागतंय? सद्गुरू सीताराम महाराज की. हा काय मेलेल्या माणसाचा जय जयकार आहे काय? आणि मेलेल्या माणसाचा जय जयकार असतात. आपल्या आजोबाचं कमून नसतं म्हणलं, आपले आजोबा की म्हणलेलं कोणी ऐकलं का? हो,
आजोबा की जय कोणी म्हणलं का, आमचे पंजोबा की जय कोणी म्हणलं का, अगं नाव घे कोणी जय जयकार केला का, नाही करणार कोणी. सज्जनो, त्यांच्या जाण्यामध्ये संपून गेलेलं आहे. हो, आणि हे गेल्यानंतरही जिवंत राहतात. जिवंत आहे तोपर्यंत मेल्यासारखं राहतो, त्याला जीव म्हणतात. आणि आहे तोपर्यंत हयातीत असताना पुरुषार्थ करून जातानाही नाही का जगावर उपकार करून जातात. आणि गेल्यानंतरही जो नाही का या जगामध्ये नावाने कार्याने कीर्तीने राहतो, त्याला संत म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. संताची बरोबरी या जगामध्ये देवाशिवाय कोणी करू शकत नाही. नाही का, काही वेळेला काही देवाचा आणि संताचा समतोलपणा जर आपण पाहिला तर हे देव, हे संत हे देवाच्या समतोलामध्ये कार्य करणार आहेत. पण कार्यपद्धतीमध्ये फरक आहे. देवाच्या कार्यपद्धतीमध्ये आणि साधूच्या कार्यपद्धतीमध्ये फरक असा आहे, भगवान परमात्मा अवतारला आल्यानंतर तो कोणापाशी हात जोडित नाही बरं का. ज्याच्यासाठी अवतारला आलाय, ज्याचं त्याला नीटवाकडं करायचे, त्याच्या पुढे हात जोडतो का नाही. त्याच्यापाशी काय असतं, भक्त राखे पायापाशी दुर्जनासी संहारी, दुर्जनासी संहारी, दुर्जनासी संहारी, पायापाशी देवापाशी काय असतं, घेऊन या चक्र गदा. धंदा करायला आलेला असतो. कोणता धंदा, दुर्जनाला मारायचं आणि भक्ताला पायापाशी राखायचं. नाही का, भक्ता दुर्जनाला मारलं की भक्ताचं अपरक्षण होत असतं. नाही का, हो, दहानातलं तण काढलं की दहान चांगलं येतं. दहानाला मारणार काय आहे, तण आहे. आता काढायची गरज नाही. काय मारते त्याला, मिरा या कातर. पण ते मिरा या कातर सगळ्यालाच मारतं, दहानालाही मारतं, तणालाही मारतं. साधूच देवाचं कार्य तसं आहे सज्जनो. नाही का, जसं दहानातलं तण काढल्याशिवाय धान चांगलं राहत नाही, चांगलं फळ येत नाही, तसं जगातले दुर्जन मारल्याशिवाय संत जगामध्ये चांगलं कार्य करायला त्यांना वेळ भेटतो. विठ्ठल विठ्ठल. म्हणून देवाचं आणि संताचं कार्य असं आहे, देव मारतो आणि संत सुधारतात. देव मारतो, संत सुधारतात. सुधारण हो, म्हणून देवापेक्षा संत काही भागामध्ये, काही कार्यामध्ये बरं का, कार्याच्या काही भागामध्ये संत देवापेक्षा एक योग्य आणि श्रेष्ठ मानलं जातं, मानावं लागतं. का संत आहेत ते. संताकडे आपण कोणत्याही बाबतीने बोललो तर देवाची निंदा केल्याचं पाप लागणार नाही. का तर संत भगवान परमात्मा त्यांचे नाही का काय करीत असतो, रक्षण करीत असतो. काही वेळेला संत देवापेक्षा नाही का पुढे आहेत, काहीपेक्षा अनेक राजे महाराजापेक्षा संताचं श्रेष्ठत्व अधिक आहे. नाही का, संतांनी केलेली प्रतिज्ञा संत सिद्धीला नेत असतात. आणि संतांनी केलेली प्रतिज्ञा, एखाद्या राजाने केलेली प्रतिज्ञा, एखाद्या जपी तपी योग्याने केलेली प्रतिज्ञा ही फक्त त्याच्यापुरती असते. भीष्माचार्याने प्रतिज्ञा केली माखले महाराज, कोणासाठी केली? प्रतिज्ञा केली. काय प्रतिज्ञा केली होती? अखंड ब्रह्मचार्य व्रताचं परिपालन करेल, लग्न करणार नाही, ब्रह्मचारी राहणार आहे, पण गादीवर बसणार नाही, गादीवर बसणार बी नाही, लग्न बी करणार नाही, ब्रह्मचर्य राहणार आहे. कोणासाठी प्रतिज्ञा केली? बापासाठी केली, बापासाठी. हो, जगामध्ये सर्व बरं का अंगद भाऊ, जगामध्ये सर्व बाप मुलाचे लग्न करतात, आतापर्यंतचा इतिहास आहे. पण द्वापार युगामध्ये असा एक बहादर होऊन गेला की ज्याने बापाचं लग्न केलं. बापाचं लग्न कोणी करणार आहे का पोरगा? केलं तर त्याचं पेपर आउट केलं जाईल. बावळ गेला का, बाप म्हातारा झाला त्याचं लग्न करायला लागला तो आणि काय खाता करावा का, बापाला करून देतो. असा जगात एकमेव द्वापार युगामध्ये सुपुत्र झाला की त्यांनी बापाचं लग्न केलं. त्याला भीष्माचार्य म्हणतात. ती मुलगी देत नव्हता मुलीचा बाप, प्रतिज्ञा केली
त्या मुलीच्या बापाने सांगितलं, अरे शंतनू राजाच्या पहिल्या बायकोचा तू आहेस आणि तुझ्या बापाला माझी मुलगी मागायला आला आणि तू लग्न करणार आहे आणि तुला मुलं बाळ झाली तर तुझीच मुलं राज्यावर बसणार आहे, आमच्या मुलीची मुलं भिकारी होणार आहे. नाही म्हणला, तुमच्याच मुलीच्या मुलाला राज्य बसेल असं तोंडी तर कोणी बोलन म्हणले. ज्या वेळेला तो द्यायला तयार होईना मुलीचा बाप, त्यावेळेला त्यांनी प्रतिज्ञा केली, ओ बाबा तुमची मुलगी माझ्या बापाला द्या. तुम्ही म्हणता ना तुमच्या मुलाला तुम्ही राजा बसणार, तुमची मुलगी माझ्या बापाला मी लग्न करणार नाही. अहो तोंडी कुणी बोलल. अहो त्याच वेळेला त्या मुलीच्या बापाच्या घरी त्यांनी प्रतिज्ञा केली, त्याला भीष्म प्रतिज्ञा म्हणतात. तुमची मुलगी माझ्या बापाला द्या, तुम्हाला भीती वाटते ना माझ्या मुलाची, अरे मी आजन्म ब्रह्मचारी राहीन, लग्न करणार नाही, पण तुमच्याच मुलीच्या मुलाला राज्यावर बसेल. प्रतिज्ञा केली. कोणासाठी केली? बापाच्या लग्नासाठी केली. त्यांनी मुलगी दिली नाही, प्रतिज्ञा मोडली, लग्नच नाही केलं. आलती बाई हार घेऊन, लावलं तिला माघारी, तिनेच मारला पुन्हा, नाही का. प्रतिज्ञा केली, भीष्माचार्याने प्रतिज्ञा केली. कोणासाठी केली? कुटुंबासाठी, बापासाठी आणि गादी एकनिष्ठ आबाधित राहावा याच्यासाठी प्रतिज्ञा केली, जगासाठी केली नाही. भीष्माचार्याची प्रतिज्ञा आहे पण स्वतःच्या परिवारासाठी, जगासाठी नाही. सद्गुरु सीतारामबा, ऐका नीट, सद्गुरु सीतारामबाबाने प्रतिज्ञा केली, अरे अखंड ब्रह्मचार्य व्रताचं परिपालन करीन, विवाह करणार नाही, संन्यास घेईन आणि जगावर उपकार केले. सीताराम बाबांनी संन्यास घेतला, अखंड ब्रह्मचार्य व्रताचं परिपालन केलं. स्वतःसाठी नाही, परिवारासाठी नाही, आपल्या पंचकृत्यासाठी बाबा इथं आले आणि अखंड ब्रह्मचार्य व्रताचं परिपालन केलं आणि आपल्या गावागावात बाबांनी कार्य केलं. विठ्ठल विठ्ठल. संतांची प्रतिज्ञा आहे, संतांची प्रतिज्ञा स्वतःसाठी नसते, जगासाठी असते. चला पुढे अजून सांगेल. संतांचे प्रयत्न सुद्धा जगाचं भलं व्हावा याच्यासाठी असतात. संतांचे प्रयत्न सुद्धा जगाचं चांगलं व्हायचं, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टवी ती परोपकारी. प्रयत्न सुद्धा आटोकाट बाबांनी प्रयत्न केले अनेक, नाही का. अरे ज्यांनी आयुष्यामध्ये काहीच केलं नाही, देवाचं नाव घेतलं नाही, बाबांनी प्रयत्नाची पराकाष्ठा करून त्यांच्या गळ्यामध्ये माळी घातली. आपला परिसर माळकरी करून टाकला, आपला परिसर परमार्थी करून टाकला, नाही का. प्रयत्न बाबाचे, प्रयत्न करणाऱ्यामध्ये बाबा सुद्धा संत यशस्वी असतात. ऐका, प्रयत्न करणारा, प्रयत्न हे नाव लक्षात आल्याबरोबर आपल्या लक्षामध्ये भगीरथ राजा प्रयत्न. भगीरथ राजाने काय प्रयत्न केला? स्वर्गातली गंगा भूतलावर आणली. ती हिमालयातून वाहते, स्वर्गात वाहत होती. भगीरथ राजाने प्रयत्नाची पराकाष्ठा केली, स्वर्गातली गंगा भूतलावर आणली, हिमालयातून वाहते. आता जगावर उपकार केला, प्रयत्न करून भगीरथ राजाने फार मोठे उपकार केले जगावर. गंगा आणली आणि त्या गंगेचं काय सामान्य सामर्थ्य काय? वाचे म्हणतात नुसतं गंगा का म्हणलं तरी पाप जात, असं नामदोराय म्हणतात. पण त्या गंगेमध्ये स्नान करायला पाप गेल्याशिवाय पाप जात नाही, स्नान करायला जावं लागतं. गंगेचं सामर्थ्य. गंगा हिमालयातून वाहती, दुसरीकडे ती अलीकडे येत नाही, तिथूनच वाहती. आपल्याला त्याच्यामध्ये स्नान करायचं म्हणलं तर आपल्याला इथून तिथे जावं लागतं. पण माझ्या सद्गुरु सीताराम बाबांनी भागवत रूपी गंगा आपल्या गावागावात आणून पोहोचवली आणि आपल्या घराघरात ज्ञान सांगलं. ही बाबांचे परोपकार. भगीरथ राजापेक्षा सुद्धा बाबा प्रयत्नाने पुढे येतं. त्यांनी गंगा आणली स्वर्गातून, हिमालयातूनच वाहते. पण बाबाने भागवत नामरूपी गंगा गावागावात भागवत लावलं आणि प्रवचनाच्या माध्यमातून भागवत रूपी ज्ञान गंगा आपल्या घरात आणून पोहोचवली. म्हणून संत हे अनेक प्रयत्नवादी माणसापेक्षा, राजा महाराजापेक्षा सुद्धा प्रयत्नवादी प्रयत्नामध्ये पुढे आहेत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून संत फार हे मोठाली माणसं असतात, हे सामान्य माणसाचं कार्य होत नाही. आपल्यातून एखादे कोणी असं कार्य होईल काय? नाही होत. हे मोठी माणसं असतात, हे विशिष्ट कार्य करण्याकरता या ठिकाणी येत असतात आणि विशिष्ट अशा प्रकारचं कार्य करत असतात आणि निघून जात असतात. पण आहे तोपर्यंत आपल्याला कळत नाही. पण कळाले बरं का, बाबा कळाले.
इथून मागच्या लोकांना संत का भगवान बाबा कळाले नाही सज्जन, म्हणून त्यांना स्वतःचं इंद्रिय कापून टाकण्यापर्यंत प्रयत्न लोकांनी केला, एवढा त्रास लोकांनी दिला. हो, ज्ञानेश्वर महाराजांना जोडीतले पीठ सांडायला लावलो आळंदीमध्ये, भीक मागू दिली नाही. तुकोबारांना काठ्याच्या काठीने मारलं, कळाले नाही का. नाथ महाराजांना वाळीमध्ये टाकलं, त्यांच्या भाऊबंधांना पितृपक्षाचं जेवण करायला येऊ दिलं नाही. ती बी बहादर असे होते. भावकीने बहिष्कार टाकला, म्हणले कुणाच्या घरी जाऊन जेवतय, कुणाला बी जेवायला बोलतोय, कुणाला बी भीक वाढतय. महाराजच्या घरी जेवलंय म्हणले, हरिजनाच्या नाही का मुलगा उचलून काढायला घेतलंय, म्हणून त्यांच्या घरी जायचंच नको. आपल्याला जायचं नाही, पितृपक्ष बघू कोणाला घालतो स्वयंपाक होऊन दिला, जाऊन दिला नाही. आणि त्यांनी सर्वांनी बहिष्कार टाकला, कोणाला जाऊ दिला नाही. नाथ महाराजांनी विचार केला, कोणीच आहे ना, चला ना बाबा. शेवटी नाथ महाराजांनी विचार केला, हे येत नाहीत आता, केलेल्या सौभाग्याचं काय करायचं. नाथ बाबांनी भगवंताला हाक मारले, देवा आता काय करायचं. हो सज्जनो, देवाने ज्यांनी अडवलं होतं, ज्यांनी बहिष्कार टाकला होता, त्यांचे आजे पंजे खापर पंजे देवाने नाथाच्या वाड्यात जेवायला लावून दिले. स्वर्गातले मेलेले पंक्ती बसल्या, पुंडलिकावर देव गजर चालला आणि मोठ्याने जेवण चाललंय. हे कोणी झाडावर चढून बघतेत भाऊ चालल्या, कोणी भिंतीवर चढून बघतेत. आला का म्हणतात, आमचा आजोबा तिथं जेवतोय, आमचा बाप तिथं आहे, आमचा पंजोबा आहे, काय भानगडे. बघा, नाथाचं एवढं सामर्थ्य होतं, एवढा त्रास दिला लोकांनी, पण ते बी बहादर होते. त्यांनी त्यांचे आजे पंजे जेवायला बोलले, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून तर संत महात्मे या जगामध्ये वंदनीय, संत महात्मे वंदनीय. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना ती लोकी. भगवान परमात्माचे भक्त आहेत ना, देवापेक्षा थोर आहेत, देवापेक्षा थोर आहेत ना, देवापेक्षा संत मोठे म्हणलं तरी वावगे ठरणार नाही. ऐका, नाही नाथ महाराज एका ठिकाणी सांगतात, संत आदी देव मग हाची उमग आणि म्हणा, संत सगुण देव निर्गुण म्हणून महिमान देवाशी. नाथ बाबा म्हणतात, संत अगोदरचे आहेत, देव नंतर आहे, देव धाकटा आहे, संत थोरले आहेत, संत देवाचे आधीचे आहेत. आता तुम्ही म्हणाल सद्गुरु सीताराम बाबा तर मागल्या नाही का 10-11 वर्ष झालं गेलेलं त्यांना, आणि 85-87 वर्ष ते जगले, आणि एवढे अलीकडचे बाबा असताना देवाच्या अगोदरचे काय आहेत, देवाच्या अगोदरचे कसे आहेत तुम्ही सांगा. आपल्याला देवाचं अस्तित्व माहित होतं का? आपल्याला देव कसा आहे माहित नव्हतं, देवाचं महात्म्य माहित नव्हतं, देवाचं भजन आपल्याला माहित नव्हतं, कसं करायचं माहित नव्हतं. सद्गुरु सीताराम बाबाने स्वतः अनुभव घेतला आणि तो भगवान परमात्माचा अनुभव जगाला दिला. पण देव संतापेक्षा लहान आहे का? संताचा देवाचं अस्तित्व संताने जगापुढे ठेवलं. म्हणून नाथ बाबा म्हणतात, संत आधी देव मग हाची उमग आणि म्हणा. का? अरे संत सगुण आहेत. सद्गुरु सीताराम बाबा सगुण होते, पण निर्गुण देवाचा महिमा गायला. संत सगुण, देव निर्गुण, आणि म्हणून महिमान देवाशी. त्यांनी निर्गुण देवाचा महिमा गायला, आणि म्हणून आपण देवाचा महिमा गातो. म्हणून जगामध्ये महिमा जो गाजतोय तर सगुण संतांनी निर्गुण देवाचा महिमा गायला, आणि म्हणून आपण भजन करतो. विठ्ठल विठ्ठल आता मोठं कोण आहे? मोठं कोण आहे? संतच आहेत का नाही? हो, या जगात मोठं कोण आहे? सबसे बडी पृथ्वी. एक कविकाराने सांगितलंय, हिंदी कविकाराने, सबसे बड़ी तो पृथ्वी है. दुसऱ्याने विचारला, पृथ्वी काहे का बड़ी? काहे की बड़ी? वो तो शेष के माथे पर खड़ी. दुसऱ्याने प्रश्नाचं उत्तर दिले, अरे पृथ्वी बड़ी है, अरे पृथ्वी काहे की बड़ी? वो तो शेष के माथे पर खड़ी. दुसऱ्याने सांगितलं, शेष बडा. मग शेष बडा है का? नाही. त्याने उत्तर दिले, शेष काहे का बडा? वो तो शिवजी के गले में पडा. तो भगवान शंकराच्या गळ्यामध्ये यटाळून पडलेला आहे. हो, दुसऱ्याने सांगितलं, मग भगवान शंकर बडे, शिवजी बडे. त्याने विचारलं, शिवजी काहे का बडा? उनका कैलाश पर्वत कोणी उखाडा? रावण ने उखाडा. रावण बडा. कैलाश पर्वत ज्या रावण ने उखाडा तो रावण बडा. अरे म्हणलं, रावण बडा
दुसऱ्याने सांगितलं रावण काहे का बडा, ओ तो एक प्रभू रामचंद्र के बाण से उडा. एका बाणाने उडून लावलं त्याला रामाच्या. ओ राम बडा. आता कुठं आलं, तेव्हा पैसे आलं. राम बडा. एकाने उत्तर दादे राम काहे का बडा, ओ तो हनुमान जी के हृदय में खडा. विठाल विठाल. भक्त देवापेक्षा मोठे नाहीत. देवाने भक्तांना जिंकून भक्तांनी देवाला जिंकून घेतलं. तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी. उत्तरार्ध काय, राहिलो निराळी. हो, स्वतः तुकोबारा सांगतात आम्ही देवाहून बळी. देवाहून मोठे आहे संत बर का. ऐका, संत देवाहून मोठे आहेत. रामाला लंकेत जायला काय करावं लागलं, लंकेत रामाला जायला काय करावं लागलं, सेतू बांधावा लागला. कशाचा बांधला होता सेतू, रामायण माहिती सगळ्याला. दगडाचा. किती योजने, 400 योजने. 400 योजने पूल बांधला. 5 दिवस काम चालू होतं पूल बांधायचं. दगडाचा पूल बरं का, दगडाचा पूल बांधला. 5 दिवस लागले. पण सेतू बांधायच्या अगोदर काही दिवस, काही आठवडे हनुमानजी रामाच्या अगोदर एका उड्डाणात पलीकडे गेले. 400 योजने समुद्र ओलांडून आणि दुसऱ्या उड्डाणात अलीकडे आले. हो, कह गए संत सुजान, भगवान से भक्त बड़े कह गए संत सुजान. अरे पुल बांधे रघुवीर, चले कुदी गए हनुमान. कविकारा ने सांगितले, कह भगवान से भक्त बड़े कह गए संत सुजान, पुल बांधे रघुवीर, यहाँ से पहले चले कुदी गए हनुमान. एका उड्डाणात हनुमान पलीकडे गेले आणि दुसऱ्या उड्डाणात अलीकडे झाले. मोठं कोणी सांगा ना. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एक गंमत आहे बर का. हनुमंताच्या आईला गर्व झाला, रामाच्या आईला गर्व झाला. हे तिघी जण बाया किचन मध्ये बसले होते काम करीत, आपला स्वयंपाक करीत. कोणत्या तिघी, कौशल्या माता, अंजनी माता आणि अगस्त्य ऋषीची पत्नी लोपामुद्रा किचन मध्ये काम करीत बसल्या होत्या. कौशल्या सगळं जिंकून आले. रावणाच्या मुळी सहित कुळाचा नाश केला. राज्यावर प्रभू रामचंद्र विराजमान झाले. राज्य चाललंय, राम राज्य नांदत आहे अयोध्येमध्ये. आणि या तिघी जणी किचन मध्ये गप्पा सुरू झाल्या. कौशल्या म्हणली, बाई माझ्या पोराने केवढं काम केलं, 400 योजने पूल दगडाचा पाण्यात बांधला माझ्या पोराने. कौशल्या सांगत होते दोघीला. 2 बाऱ्या म्हणली, 2-3 बाऱ्या म्हणली, माझ्या पोराने केलं ना ते, कोणाच्याने होईन का, आतापर्यंत कोणी केलं नाही. बरं काय लाकडाचा नाही, कॉलम राऊंड नाही केला. कॉलम घेतले होते काय नाही. हो ना. काय म्हणली कौशल्या, म्हणले माझ्या पोराने नाही कॉलम घेतले नाही का, लाकडाचा नाही, दगडाचा पूल बांधला, पाण्यावर दगड तारले आणि 400 योजने समुद्रावर माझ्या पोराने रामाने पूल बांधला आणि सगळी वानर त्याच्याहून चलत गेली. अंजनी होती जवळ. अंजनी म्हणली, अगं तुझ्या पोराला एवढी खटपट करायची गरज नव्हती कौसाला. मग काय, माझ्या पोराला सांगितलं असतं तर 2 कावळ्या सगळे सैन्य तुला कशाला तुझा पोरगा चाटला एवढं चाटायची गरज नव्हती तुझ्या पोराला. माझ्या पोराला सांगितलं असतं तर हनुमंताला 2 कावळ्या सैन्य पलीकडे घेऊन गेला असता. आता तिसरी जवळ होती. ती काय म्हणली, अगं तुमच्या दोघीच्या पोराला एवढा अट्टास करायची गरज नसती लागली. माझ्या नवऱ्याला सांगितलं असतं का, त्यांनी एका घोटा सगळा समुद्र घाला असता आणि उड्या मारीत गेले असते वाळू. कशाला पाण्यातून, कशाला पूल बांधायचं आणि कशाला काय करायचं, अट्टास केला असता का. आता हनुमंत ऐकत होते बाहेर, दोघाच्या बसकांड्या, ते तिघीच्या बसकांड्या ऐकत होते. राम हसले. रामप्रभू म्हणले, हनुमंता यांना समजून सांग जरा आतमध्ये.
हनुमंत गेले, दर्शन घेतलं. तिघीचं म्हणलं काय म्हणता आया हो? आयो कौशल्या म्हणले अरे तुला माहित नाही का, तू स्वतः की पूल बांधायला, तू दगड वाहायला होतास, दगड वाहायला तूच होतास. माझ्या रामाने नाही का 400 वजने पूल दगड बांधला नाही का, तुम्ही चलत गेलात ना त्याच्याहून. हा गेलो म्हणले आई, तुझ्या रामाने दगड पूल नाही बांधला, तुझ्या रामाच्या नावाने बांधला, तुझ्या रामाच्या नावाने एक बी दगड तारला नाही. माझ्या देखत 4-5 टाकले, सगळे तळाला गेले. नको बसकांडे आणू तुझ्या लेकाच्या, तुझ्या लेकाच्या हाताने सगळे दगाड तळाला गेले. त्याच्या नावाने दगाड तरले, अजून त्याच्या नावाचा महिमा तुला कळालेला नाही. तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे त्याला सुद्धा कळालं नाही. आणि त्याला कळालं असतं त्याने दगाड सोडलंच नसतं ना. रामाच्या नावाचा महिमा रामाला कळाला होता का? दगाड सोडायच्या प्रसंगाला तरी कळाला नाही. तिथून मागचं पुढचं सोडून द्या, आपला तेवढ्या मुद्द्यापुरतं बोलायचे. दगाड सोडायच्या टायमाला तर त्याच्या नामाचा महिमा कळाला का? आणि कळाला असता तर त्याला वाटलं असतं ना माझ्या नावाने दगाड तर त्याच्या हाताने फोडणार आहेत. कळालं नाही त्याला सुद्धा मग नावाचा महिमा. हो, लोपामुद्रा म्हणले माझ्या नवऱ्याला सांगितलं जे का गोटा समुद्र पिऊन टाकला असता. हनुमंत आईला म्हणतात, आई अंजनी मातेला, आई ऐक म्हणले, तुझा लेख रामाच्या अगोदर उडी मारून 400 योजने समुद्र पलीकडे गेला. आणि पुन्हा ह्यांना म्हणती माझ्या लेकाला सांगितलं सैन्य तिकडे नेलं असतं, माझा लेख एका उडीत पलीकडे गेलता आणि अलीकडे आला. तुझा लेख नाही गेला. ऐक म्हणले, तुझा लेख कसा गेला ऐक, सांग म्हणले. ऐकतो आई, ऐक म्हणले सांगतो. ज्यावेळेला मी समुद्र किनारी गेलो आणि पहिल्यांदा उड्डाण मारायचे, त्यावेळेला माझ्या भगवंताच्या नामाचा जय घोष केला. प्रभू रामचंद्र भगवान की जय. जय म्हणल्याबरोबर माझ्या अंगात शक्ती संचार होत होता नामाचा, आणि उड्डाण मारल्याबरोबर त्या नामाच्या शक्तीपणाने मी पलीकडे गेलोय. तुझा लेख कोण आहे झिंजरूट? हनुमान. मी नाही गेलो म्हणले, माझ्या भगवंताच्या रामाच्या नावाने मी पलीकडे गेलो. लोपामुद्राला म्हणले, ए बाई तुझ्या नवऱ्याने एक समुद्र एका गोठात प्याला म्हणजे तुला माहिती का तुझ्या नवऱ्याचं पोट बादली एवढं सुद्धा नाही, त्याचा समुद्र कसा बसन? समुद्र केवढा आहे हो? समुद्राने पूर्ण पृथ्वीला वेस्टर्न घातलेलं आहे. समुद्र मोठा आहे आणि एवढा समुद्र अगस्त्य ऋषीच्या पोटात बसन का? कसा बसन? तुझा पती रोज भगवंताचं ओमकार हे नाव जपत होता, देवाचं नामस्मरण करत होता, अखंड देवाचं नामस्मरण करत होता. आणि त्याने प्रतिज्ञा केली आणि त्या भगवंताच्या नाम सामर्थ्याने त्याने प्राशन केला समुद्र म्हणून त्याच्या पोटात बसला. ही नामाची ताकद आहे, ही देवाच्या नामाची ताकद आहे, तुझ्या नवऱ्याची नाही. विठ्ठल विठ्ठल भगवान से भक्त गडे कह गए संत सुजान, पूल बांधे रघुवीर चले कुदी गए हनुमान. सजनो, संत देवापेक्षा काही कार्यामध्ये मोठे आहेत. असे महान भगवत भक्त या जगामध्ये वंदनीय पूजनीय असतात. हे कसं असतं? संत ही लहान माणसं नाहीत, मोठी माणसं आहेत. मोठ्या माणसाची किंमत आहे तोपर्यंत कळाली नाही, पण बाबाची कळाली आपल्याला. आपण बाबांना मानलं, बाबांचे वाहवा केले, आपण बाबाचे कार्य केले, बाबाचे फार मोठाले कार्य केले, बाबांचं आपण ओळखलं नाही का? आता सगळ्यांनी ओळखलं का नाही, पण बाबांचे हे साधू आहेत, हे संत आहेत ओळखलं म्हणून आपण त्याचे कार्य केलं. हेलिकॉप्टर आणले, हेलिकॉप्टर मिरवले आणि मिरवणूक काढली. हो, अशा निस्वार्थ महात्म्याची, निस्वार्थ बर का, कधी कोणाला न मागणार व्यक्तिमत्व म्हणजे सीताराम बाबा. कधी कोणाकडे हात न पचणार व्यक्तित्व म्हणजे सीताराम बाबा. काय मागितलं कोणाला सांगा ना? काय मागितलं? बाबा आमच्या गावात भागवत लावायचं आहे. बाबा म्हणले काय? फोन केला, हॅलो नाही वेळ. डायरी बघून सांगितलं का नाही वेळ? नाही. किती वाजता येताल म्हणले का? नाही. कधीच बोलणार नाहीत बाबा, बोललेच नाहीत. अरे त्यांची मागायला जिभत पाटली नाही. सद्गुरु सीताराम बाबा निस्वार्थ व्यक्तिमत्व, जगाच्या कल्याणासाठी अवतरलेला महात्मा. या बाबालाच म्हणावं जगाच्या कल्याणा संतांची विभूती. आताच्या नाहीत. हो, आताच्या नाहीत कोणी, आताच्या कोणीच नाहीत कोणी. आपलं म्हणावं लागलं असं. हो, जो न मागे कोणाला तोच आवडे देवाला. जो कोणालाच मागत नाही तो खरा साधू आहे. जो कोणालाच काहीच मागत नाही त्याला संत म्हणावं, त्याला साधू म्हणावं आणि त्या जगासाठी अवतरलेले म्हणावं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून हे
बाबा मोठे व्यक्तिमत्व होतं, आज आपल्या लहान माणसात आले म्हणून त्यांचा मोठेपणा आहे. आज दिसतंय एवढं सीतारामकडे दिसतंय, हे बाबांचा मोठेपणा आहे. बाबांचा मोठेपणा आहे. बाबा उंच व्यक्ती होते, व्यक्तिमत्व उंच होतं, बाबा व्यक्ती उंच होती म्हणून ते लहान ठेंगण्या माणसात आले. आणि सज्जन मोठा माणूस ज्यावेळेला लहान माणसात येतो त्यावेळेला त्याचा मोठेपणा वर्णन केला जातो. मोठा माणूस लहान माणसात आल्याशिवाय त्याचा मोठेपणा वर्णन केला जात नाही. काल कलेक्टर साहेब आले, किती लोक आले त्यांच्यावर, आपण एकट्या यावर लोटांगळ घेत तरी आपल्यावर येईल का कोणी. मोठे व्यक्ती होती, जिल्ह्याचे अध्यक्ष होते. आज ते आल्याबरोबर त्यांच्याबरोबर शेकडो भाविक या ठिकाणी गडावर आले त्यांच्या शक्तीत. का मोठी व्यक्ती, आपण सुद्धा तोंडात बोट घातला, रे एवढी मोठी व्यक्ती नाही का आपल्या गडावर आली, आपल्याला आश्चर्य वाटलं. सज्जनो विचार करा. एक दृष्टांत सांगेल आपल्याला, कोणी ऐकला असेल नसेल सांगतो. दोन मित्र लहानपणापासून एकाच शाळेत शिकत होते, एकाच बेंचवर बसत होते, एकाच फाडक्यावर भाकरी खात होते. एक श्रीमंत घराण्यातला, एक गरीब घराण्यातला नाही का मॅट्रिक पर्यंत एकाच शाळेमध्ये शिकले. मॅट्रिक पासून पुढे गेल्यानंतर कॉलेजला जावं लागलं. हा बिचारा गरीब होता, आई वडिलाची गरिबी होती, राहावं लागलं घरी, नाही पुढे शिक्षण मिळालं परिस्थितीमुळे, प्रपंचामुळे. आणि हा श्रीमंत होता, हा पुण्याला गेला, शिकला, तिथून पुढे मुंबईला गेला. खूप श्रीमंत घराणा नाही का, शिक्षण करून नोकरी लागली, नोकरी सोडली, राजकारणात पडला, आमदार झाला, खासदार झाला आणि काही 15-20 वर्षांनी 25 वर्षांनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला. इकडे हा विवाहित झाला, गरीब माणूस, त्याला मुलं-मुली झाले. थोरली मुलगी लग्नाच्या वयात आली आणि मुलीचं लग्न जमवलं तर तिथी काढली, लग्न तिथी काढली, पत्रिका छापल्या. पत्रिका कशा होत्या, गरीब होता बिचारा, पत्रिका गरीबच होत्या. श्रीमंताच्या पत्रिका श्रीमंत असतात. हो, काही श्रीमंताच्या पत्रिका 50-50 रुपयाची एक पत्रिका असते, 100 रुपयाची, 500 रुपयाची. मी एक जण, मला नव्हती आली पण मी वाचली, 500 रुपये किमतीची एक पत्रिका आहे म्हणली. आते का तुम्हाला, आपल्याला कशाला आणि आपल्याला कोण देणार आहे. श्रीमंताच्या पत्रिका 500 रुपयाची एक पत्रिका होती. या गरीब मुलीच्या वडिलाच्या पत्रिका गरीब होत्या. 2-4 पत्रिका खाली घेऊन जर रगडून लिहायला लागला तर सगळ्या पत्रिकाला छिद्र पडायचे, पेन एवढ्या हलक्या पत्रिका. आणि पत्रिका लिहित असताना त्याच्या डोळ्यापुढे नाही का पाहुण्याला पत्रिका लिहिता, मित्र संबंधातल्या पत्रिका लिहिता त्याच्या लक्षापुढे एक नाव आलं, नजरेपुढे नाव आलं की माझा बालपणीचा मित्र शाळेमध्ये शिकला आणि आता मुंबई महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालाय. येऊ नाही तर नाही येऊ, पण माझा मित्र आहे, त्याला पत्रिका द्यायची. पण त्याच्या नावाने पत्रिका लिहिली, पॉकेटमध्ये घातली नाही का आणि त्याच्यावर पत्ता टाकला आणि पोस्टाने पत्रिका पाठवली. त्यावेळेला पोस्ट व्यवहार होता. पत्रिका मुंबईला गेली, शिपायाने डाक पेटी खोलली आणि त्या गठ्ठा घेतला आणि साहेबाकडे घेऊन गेला. साहेब आपल्या दारामध्ये बसले होते, हॉलमध्ये नाही का, त्यांच्या निवासामध्ये. गेल्यानंतर एक एक कागद वाचायला देऊ लागला. येता येता त्या रामभाऊच्या मुलीच्या लग्नाची पत्रिका त्या साहेबांच्या हातात पडली आणि वाचून पाहिलं, तारीख पाहिली, मुलीच्या नावापुढं त्याचं नाव वाचलं नाही का. अरे ही तर माझ्या बालपणीच्या मित्राच्या मुलीचं लग्न आहे. त्यांना सांगितलं, 23 मेला सर्व कार्यक्रम रद्द करायचे, माझ्या मित्राच्या मुलीच्या लग्नाला जायचे, सर्व लग्न कार्यक्रम रद्द करायचे. तेव्हा त्यांनी सांगितलं, अहो आपल्या 23 तारखेला आपल्या महाराष्ट्राला भेट देण्यासाठी नाही का 2-3 राज्याचे मुख्यमंत्री येणार आहेत ना, म्हणले त्यांना नाही राहू द्या म्हणले, माझ्या मित्राच्या मुलीच्या लग्नाला जायचे. सगळी तयारी झाली. ज्या तालुक्यामध्ये त्यांचं गाव आहे त्या तालुक्यामध्ये सर्व बंदोबस्त झालाय, सर्व पोलीस, सर्व संरक्षण, त्या ठिकाणी सर्व तयारी झाली. हेलिपॅड तयार करण्यात आले. हेलिपॅड तयार केल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 23 तारखेला सकाळी 8 वाजता मुंबईहून हेलिकॉप्टर उडालं आणि त्या गावामध्ये हेलिपॅडवर उतरायच्या वेळेला सर्व त्या ठिकाणी सर्वांना माहीत झालं नाही की आज मुख्यमंत्री येणार आहे. कशासाठी येणार आहे ते माहित नाही, कोणालाच माहित नाही. साहेबांनी कोणाला सांगितले, फक्त नाही का जामखेड तालुक्यामध्ये मुख्यमंत्री येणार आहेत एवढं माहिती आहे. हेलिपॅड तयार करण्यात आले. तिथून कोणत्या गावाला जायचे फक्त PAलाच माहित होतं. त्यावेळेला तिथं हेलिकॉप्टर उतरलं
आणि सर्व गाड्या, पांढऱ्या गाड्या आल्या, सर्व खाकी आले, तिथे तरी खादी खाकी सर्व तिथं आले, संरक्षण आले आणि साहेब त्या गाडीमध्ये बसले. मधी साहेबाची गाडी आहे, मागून पुढून सर्व संरक्षणच्या गाड्या आहेत आणि त्या गाड्या निघाल्या. साहेबांनी सांगितलं डायरेक्ट त्या गावाला चालायचं, माझ्या मित्राच्या गावाला. पियेला सांगितलं, पियेने सर्व गाड्या तिथं नेल्या. गरीब रामभाऊचा मंडप होता, गरीब पाहुणे आलेले होते. लग्नाची वेळ अगोदर तास, पुढे नंतर तासानंतर लग्नाची वेळ होती. मंडपाच्या दारामध्ये भडाभडा सर्व गाड्या गेल्या आणि मंडपाच्या दारात गाड्या उभ्या राहिल्या. सर्व पाहुणे उठून उभे राहिले, तिकडं तोंड केले. काय भानगडे, आपल्यात कोणी आरोपी आलाय का काय? एवढ्या पांढऱ्या गाड्या एखाद्या आपल्या गावामध्ये आपल्या लग्नात कसं काय, नाही का, कसं काय आल्या? सर्व तिथे गेले आणि बाजूला सर्व 100-500 लोक त्यांच्या बरोबर आलेले आहेत मागून पळत. आल्यानंतर सर्व घाबरले, पाहुणे रावळे घाबरले आणि एक शिपाई आला, साहेबाच्या गाडीचं दार उघडलं आणि ज्यावेळेला मुख्यमंत्री साहेब मधल्या गाडीतून मंडपाच्या समोर उतरले त्यावेळेला रामभाऊ पाहुण्याच्या मध्ये उभा होता आणि ओळखलं साहेबांना. साहेबांनी रामभाऊला ओळखलं आणि रामभाऊने हात जोडले. साहेब, तुम्ही रस्ता तर चुकला नाही तर इकडं कुणीकडे आलात? तुम्ही कुणीकडे आलात? साहेबांनी सांगितलं, रामभाऊ, अरे तुझ्या मुलीच्या लग्न आला ना. साहेब, तुम्ही माझ्या मुलीच्या लग्नाला? हा, मी तुझ्या मुलीच्या लग्नाला आलो. मी मुख्यमंत्री आहे म्हणून काय झालं? अरे माझा तो मित्र आहेस ना लहानपणीचा, माझा तो मित्र आहे लहानपणीचा. मी तुझ्या मुलीच्या, म्हणजे माझी मुलगी आणि तुझी मुलगी काय दोन नाही, तुझी मुलगी तीच माझी मुलगी आहे, या नात्याने मी लग्नाला आलेलो आहे. तेव्हा रामभाऊने नाही का मुलगी वाटा लावताना वेह्याच्या गळ्यामध्ये, मुलीच्या गळ्यामध्ये गळा पडून रडायचं. त्यावेळेला मुख्यमंत्री साहेबाच्या गळा पडून रामभाऊ मोठ्याने हंबरडा पडून रडू लागला, आनंद व्यक्त करू लागला की साहेब, तुम्ही माझ्यासारख्या गरीब माणसाच्या मुलीच्या लग्नाला आलात. एवढा मोठा माणूस तुम्ही, महाराष्ट्राचा व्याप बाजूला ठेवून तुम्ही माझ्या मुलीच्या लग्नाला आला. साहेब, हो आलो लग्नाला, मुद्दाम आलो लग्नाला, आपल्या मुलीच्या लग्नाला आलो. साहेबांच्या खांद्यावर हात ठेवला साहेबांनी, रामभाऊनी आणि शेषकडे घेऊन आलेले. साहेब, तुमची जेवणाची व्यवस्था कुठे केली असेल ना? नाही रामभाऊ, मी इथं जेवणार आहे, लग्न लावल्यानंतर जेवणार आहे. हो, लग्न लावून घेतलं आणि साहेब पाहुण्याकडे गेला नाही रामभाऊ, कोणाकडे गेला नाही, अगोदर मुख्यमंत्री साहेबाकडे गेला आणि साहेबाला म्हणला, साहेब तुम्ही जेवायला बसा. नाही रामभाऊ, पहिल्या पंक्तीला जेवायला माझा अधिकार नाही, पाहुण्याची पहिली पंगत होणार आहे आणि त्या पंक्तीमध्ये मी पाणी पात्र वाटण्याचं काम करणार आहे. साहेबांनी पात्राचा नाही का पात्र घेतले आणि पंक्तीत पाहुण्याच्या पात्र वाटू लागले. मुख्यमंत्री साहेब, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, लोक पात्राकडे नव्हते बघत, साहेबाकडे बघत होते. एवढा मोठा माणूस आपल्या गावामध्ये रामभाऊच्या मुलीच्या लग्नाला आपल्याला पाणी पात्र वाढतोय, एवढा मोठा माणूस नाही का. साहेबांनी पाणी पात्र वाढलं, पंगत बसली आणि नंतर संपूर्ण पाहुणे जेवले. नंतर साहेबाला मंडपामध्ये बसले, साहेब आवडीने मंडपात बसले, जेवले आणि रामभाऊला बरोबर जेवायला बसून घेतलं. आणि रामभाऊने विचारलं, साहेब आता तुम्हाला गडबड झाली असेल, तुम्ही माघारी जा, आता मला जरा वेळ लागणार आहे, तुमचा खूप वेळ त्याने माझ्यासाठी दिला, माझ्या गरीब माणसासाठी दिला, माझ्या मुलीच्या लग्नाला आला. रामभाऊ काय घाई करतो, मला आत्ता जायचं नाही, जोपर्यंत माझी मुलगी हा मंडप सोडून सासरी नांदायला जात नाही तोपर्यंत त्या मुख्यमंत्र्याला मुंबईला जायचा अधिकार नाही. काय अधिकार आहे मला जायचं? मुलगी वाट लावल्यानंतर सज्जनो, मुख्यमंत्री साहेब मुंबईला निघून गेले. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, मुंबईचा माणूस महाराष्ट्र एका खेड्यामध्ये आला, जामखेड तालुक्यातल्या, तर एवढी वाहवा त्याची होती, एवढी वाहवा होती की वा, या मुंबईचा माणूस या ठिकाणी आला, एवढी वाहवा झाली, एवढी वाहवा झाली. मग तुम्ही सांगा, मुंबईचा माणूस आपल्या खेड्यात आला तर एवढा त्याचा मोठेपणा वर्णन करणं केला जातो. अरे हे सद्गुरू सीताराम बाबा, हे भगवान बाबा सारखे महात्मे, सद्गुरू सीताराम बाबा सारखे महात्मे, गीते बाबा सारखे महात्मे वैकुंठाहून मुंबईहून आले नाही, पुण्याहून आले नाही, दिल्लीहून आले नाही, अरे हे वैकुंठाहून खाली येतात आणि म्हणून त्यांच्या नावाने कडे उभे राहतात. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, म्हणून तुकोबाराय म्हणतात, कुठून आलेले म्हणतात, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, आलो याची कारणाशी, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी,
संतांचे मार्ग आनंदाने भरत येथे उपकारासाठी आले घर जावई कुठी आले घर जावई कुठी आले घर जावई कुठी सामान्य नाहीत, वैकुंठावरून आलेले म्हणून त्यांचा महिमा या जगामध्ये गाजत असतो का म्हणून येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी म्हणून निळोबराला प्रचिती आली. निळोबराला माहित होतं मला त्यांची भेट झालेली नाहीये, मला वचन दिलेलं आहे तुझ्यावर कृपा केल्याशिवाय जाणार नाही, नाही का, तुला अनुग्रह दिल्याशिवाय मी जाणार नाही. पण अनुग्रह दिल्या वाचून तू कोपर आहे वैकुंठाला निघून गेले. निळोबराला माहित झालं. निळोबराने धरणं धरलं. किती दिवस 42 दिवस 42 दिवस निळोबराने धरणं धरलं. अन्न पाण्याचा त्याग केला. त्यांच्या अगोदर देव आला. देवाला जायला मरण म्हणले बिन बाकरीचं. देव आला म्हणले निळोबा डोळे उघड ना, मी आलेलो आहे. निळोबाने डोळे उघडले तर ज्यांच्यासाठी नाही का अनुष्ठान मानलेले ते नाही. आणि देव आलाय. देवाला प्रश्न विचारला देवाने, इथे तुझं लागी बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचून आलासी का. देवा तुला मी बोलवलं नाही, तुझं नाव घेतलं नाही, तुझं भजन केलं नाही, तुला हाक मारली नाही. अरे तुझा कसलंच काही केलं नाही. तू कशामुळे आला, कशामुळे आला तू. प्रार्थिल्या वाचून आलाशी का. कशाला आला. देवा तुझं ब्रीद काय आहे. देवाचं ब्रीद काय हो. विनाकारण येणं ब्रीद आहे का. नाही बोलता येणं ब्रीद आहे का. नाही. अहो नाही बोलता कुठंच जात नाही. बोलल्याशिवाय जात नाही. संत नाही बोलवता जातात. नाही बोलवता संत जातात. संत देव अवतारला येताना मनाने कवा चाल नाही, कुठं चाल नाही, बोलल्याशिवाय नाही. संत मनाने आलेले. हो मना. सद्गुरु सीतारामाला कोणी बोललो होतं काय तर. कुठं चाल मले. सावरगाव तांड्याला, परभणी जिल्ह्यात जिंतूर तालुक्यात सावरगाव. त्या सावरगावच्या शेजारी तांडा आहे. लमान आहेत बाबा. लमान गेल्यावर कळालं आपल्याला. वैकुंठ धामाला गेल्यावर कळालं हे बाप या काष्टाचे. कुणी बोलावलं होतं का. नाही. न बोलवता संत, न बोलावता येणारा त्याला संत म्हणतात. आणि न बोलवल्याशिवाय येत नाही त्याला देव म्हणतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जबाब विचारायला सुद्धा सामर्थ्य लागत असतं. भक्तीचं सामर्थ्य लागत असतं. निळोबाला देवाला प्रश्न विचारतात, देवा तुझं काय ब्रीद आहे. अरे बोलवलं तर जेव्हा तू नाही बोलवलं का आलात. येथे तुझं लागी बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचून आला शिका. देवा तुझं ब्रीद आहे. जो तुला हाका मारतो त्याच्यासाठी जात जा. आणि गेला मला माहिती आहे. प्रल्हादा कैवारी दैत्याशी दंडाया स्तंभी देवराया प्रगटुनी. अरे त्या भक्त प्रल्हादाला त्याच्या दुष्टपित्याने छेडलं होतं. आणि छेडल्यानंतर त्याने तुझा धावा केला. धावा केला त्याच्या हाकेला ओढून तिथं आलात आणि खांबातून प्रगट झालात. स्तंभी देवराया प्रगटुनी. निळोबा देवाला पुन्हा म्हणतात बरं काय तसलं नाही बरं का. मला काही तैशा परी मजला नाही बा संकट. का गाठ्याला दाखल काय भानगडे आमच्या इथला किरण महाराजांनी गाठ्याला धरलंय. मागले महाराज खाज होते तिथं. मग काय करू झाली का रातभर चालू तसं काही नाही. विठाल 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 विठाल. देवा त्या भक्त प्रल्हादामुळे मी काय पिडलेलो नाही. तैशा परी मजला नाही बा संकट. तरी का फुकट श्रम केला. हो अरे तरी का फुकट श्रम केला. आणि शेवटी सांगितलं देवा एकच सांगतो तुला. तू आलास ना. आलाच मुकट्या पावला माघारचा नाही का. निळामने आम्ही नोळ खोची देवा. तू काय याचा धावा करीत असो. तुला ओळखत नाही म्हणले. देवा असला तरी तुला ओळखत नाही. अहो काय सामर्थ्य अप्पा महाराज. देवाला सांगतात निळामने आम्ही नोळ खोची देवा. ओळखलंय देव आहे तो पण तुला ओळखीत नाही म्हणले. मी माझ्या सद्गुरूचा तू काय याचा धावा करतोय.
माघारी जा. तोंडात मारल्यामुळे देव माघारी गेला. काही मागितलं नाही काही. तो नाही का देवाला गप बसून माघारी जावं लागलं आणि शेवटी देव माघारी गेले. तुकयाचा धावा करीत असो. तुकाराम महाराज वैकुंठ धामाला गेले होते ना. निळोबराला वचन दिलेलं होतं तुझ्यावर अनुग्रह केल्याशिवाय जाणार नाही. पण अनुग्रह केल्या वाचून गेले आणि भगवंताने वैकुंठामध्ये जाऊन तुकोबराला सांगितलं तुकाराम महाराज ते तुमचा लय कटर आहे भाऊ तुमच्या नावाचा शिष्य. तुमच्या नावाने इतकं कटर आहे. अरे मी गेलो तरी माझा त्याने स्वीकार केला नाही. माझा अभेर केला. माझा अपमान केला. मला मागे लावलं. तुम्हाला गेल्याशिवाय भागत नाही. सजनो जगद्गुरु तुकोबर आहे वैकुंठामधून हातामध्ये चिपळ्या विना घेऊन तिथे प्रगट झाले. निळोबराच्या अनुष्ठानापुढे निळोबा डोळेकड म्हणले मी आलेलो आहे. निळोबाने डोळे बळले आणि पाहता तर ज्यांच्या भेटीसाठी ज्यांची कृपा माझ्यावर संपादन व्हावी याच्यासाठी 42 दिवस अन्न पाणी वर्ज्य करून त्याग केलेला आहे ते माझे जगद्गुरु तुकोबर आहे माझ्या पुढे प्रगट झाले. आणि तुकोबराला निळोबराय बोलते झाले महाराज मला शब्द दिला होता मी तुझ्यावर अनुग्रह केल्याशिवाय जाणार नाही. पण माझ्यावर अनुग्रह न करता तुम्ही गेलात हे मला कळलं. मी इथे येऊन अनुष्ठान केलेलं आहे. आता तुम्ही इथं आलात. आता माझ्यावर कृपा करा. मला गुरुदीक्षा द्या. माझ्यावर कृपा करा. नंतर जगद्गुरु तुकोबाराने निळोबाराच्या मस्तकावर हात ठेवला. हात ठेविला मस्तकी म्हणजे प्रसाद केले सुखी माझी वाढविली मती गुणवर्ण वया स्फूर्ती निळा म्हणे मी बोलता परिदिशे त्याचीच सत्ता. हो निळोबाराच्या डोक्यावर हात ठेवला. निळोबाराला कृपा प्रसाद दिला. निळोबाराच्या गळ्यामध्ये तो विना घातला आणि ज्यावेळेला हे कृपा प्रसादाने कृतार्थ झालेले निळोबारा म्हणतात अरे माझ्यासाठी माझे सद्गुरु वैकुंठावर मला गुरु कृपा प्रसाद दिला. त्या महात्म्याचं काय वर्णन करावा अभंगाच्या प्रथम. काय त्यांचा महिमा वारंवार काय त्यांचा महिमा वनवार प्रथम चरणामध्ये म्हणतात काय त्यांचा महिमा वरणू माझ्यावर कृपा
केली माझ्या सद्गुरूने, ती बी देहूमधून घराच्या बाहेर निघून नाही. तुकोबरा कुठून आलते? निळोबरावर कृपा करायला वैकुंठाला जाऊन आलते. वैकुंठाला जाऊन एवढं सोपं यायचं सोपं आहे का? एवढं सोपं नाही सज्जन. बिरबलावर कट रचला काही गावातल्या लोकांनी. अकबर बादशाचा दरबारात बिरबल होता ना, त्याची योग्यता सहन होय ना, कट रचला. म्हणले याचा काटा काढायचा, याचा काटा काढायचा. म्हणले कसं काय? काहीतरी युक्ती करायची. मग काही नाही असं बनवलं. म्हणले बादशाची दाढी करायला आपल्याला न्हावी जातो म्हणले, त्याचं नाव करीम आहे बरं का, करीम न्हावी. वैकुंठावर माघारी येता येतं का? त्या करीम न्हाव्याला सांगितलं बनव म्हणले तुला काय बनवायचे बादशाला, पण बिरबलाचा काटा निघला पाहिजे. तेव्हा तो दाढी करायला गेला. दाढी करायला गेल्यावर बादशाची दाढी करत असताना करीम न्हावी काय म्हणतो बादशाला, सरकार म्हणले आपल्यासारखेच आपले पिताश्री कोमल शरीराचे होते, तोंडाचे होते, आणि त्यांना माझ्या हाताशी कोणाचा हात सोसत नव्हता दाढी करताना. आता वैकुंठामध्ये गेल्यानंतर त्यांची दाढी कोण करीत असेल? कोणीच करीत नसेल नाही का, दाढी कोणीच करीत नसेल. त्यावेळेला त्यांचे कुशल वर्तमान असं कोण विचारून येईल हो, आणि काय करावा? मला खूप आठवण होती, कोण जाईल का स्वर्गामध्ये? त्यांची मला खूप आठवण होती. ती असते तर मी 4 दिवसाला दाढी केली असते तुमच्यासारखीच, पण आता कोण जाईल त्यांच्याकडं? बादशाह म्हणला अरे याडमटा, वैकुंठात कोणी जात असतं का? मेलेल्या माणसाकडे कोणी जात असतं का? म्हणले जातेत म्हणले. आपल्यातला बिरबल पार हुशार आहे, त्याला बघा म्हणले, सांगा तो बरोबर आपल्या वडिलाची खुशाली विचारून आल्याशिवाय राहणार नाही, येईल म्हणले विचारून. बादशाला बैकवलं. बादशाह बिरबलाला बोललं, बादशाह बिरबलाला, बिरबल म्हणले का? म्हणजे तुला स्वर्गात जायचे. म्हणले कशाला? म्हणले दादाची चौकशी करून यायची तब्येतीची. म्हणलं स्वर्गात जायचे, जाता येईल का? म्हणले तू जातील ना म्हणले, जाता येते म्हणले. म्हणले जावं लागणार आहे. आता बिरबल नाही म्हणायचं नाही, बिरबल नवरत्नापैकी एक रत्न होतं बरं का. पण बरं का प्रारब्ध कसं असतं माखले महाराज, बिरबल नवरत्नापैकी रत्न होतं, पण प्रारब्ध असं बनलं होतं की अकबर बादशाच्या दरबारातच सरदारकी करावं लागले आयुष्यभर. प्रारब्ध होतं, प्रारब्ध बदलता येत नाही. बुद्धिवान होता, नवरत्नापैकी एक रत्न होतं, पण अकबर बादशाच्या दरबारामध्ये सरदारकी करावं लागली, हे प्रारब्धात लिहिलेलं होतं. हट्ट घेतला अकबर बादशाने, जावा लागणं म्हणजे तुला वैकुंठ स्वर्गामध्ये. म्हणले मला 1 महिन्याची परवानगी द्या, मला सवड द्या. मागितली. बिरबल हुशार, त्याने त्याच्या घरापासून मसनवाड्यापासून भुयार खांदलं आणि जायची तयारी केली. भुयार तयार झालं आणि तारीख सांगितलेल्या तारखेला म्हणले उद्याच्याला जातो म्हणले. म्हणले कसं काय जायचे? काय नाही म्हणले, आपली स्मशानभूमी आहे तिथं म्हणले चिताराचा, चितेत झोपतो मी आणि पेटून द्या म्हणले, जातो म्हणलं स्वर्गामध्ये आपल्या दादाकडं. बिरबलाने सांगितलं काय हरकत नाही. सगळ्या नगरीत पुकारलं, सगळे लोक वाटा लावायला, आणि जे जळत होते ते तर लई सहकुटुंब आले. म्हणलं याचा काटा काढा एक बार म्हणजे बरं होईल, म्हणजे आपल्याला काही किंमतच नाही त्याच्यात. त्यावेळेला सगळे आले आणि चिता रचली. बिरबलाने काय केलं, ते भुयार होतं ना त्याच्या तोंडाला एक पत्रा टाकला आणि बिरबल म्हणला मी सगळ्याच्या खाली झोपतो आणि वरून सरपण रचा. हार पडल्यानंतर त्या सरपण पेटल्यानंतर त्या धूर निघण आणि त्या धुरात मी नाही का बिन जळता असाच जाईन, वर घालताना मी जळल अगोदर. म्हणजे खाली झोपा. चिता रचली, बिरबल खाली झोपला. चिता रचली, चिता राखेल डिझेल ओतून पेटून दिली आणि जेव्हा जाळ झाला त्यावेळेला मोठा जाळ झाला. ते म्हणले आता मेला गाड्या जळून, आता राहतोय का? आता राहणार नाही म्हणले. आनंदात गेले माघारी. यांनी पत्रा बाजूला सरला उतरला घरी येऊन बसला. आठवडाभर गेलाच नाही बिरबल. दरबार गेला, कशाला जाईन? मेला म्हणून घोषित झालं. यांनी सगळं नाही का सगळं विधी केला बादशाला. पुन्हा अवघड वाटायला लागलं, जायला अवघड झालं. खरं काय ह्याचं या नावड्याचं ऐकून आपण केलंय नाही का, नाव्याचं ऐकून केलं आपण. तेव्हा बिरबल घरी आला आणि 8 दिवसांनी पुन्हा मुसळधार पाऊस, विजा कडकडाट, वारा, आणि एवढ्यामध्ये तसल्या पावसात भिजत बिरबल दरबारात गेला राजासमोर. अकबर बादशाह बिरबल कधी आला? म्हणले हे काय पावसात उतरलो आता उतरलं म्हणले पावसात. स्वर्गातून? म्हणले हो स्वर्गातून आलोय, आता आलोय म्हणले.
बरं म्हणले जाऊ दे, दादाचं कसं काय? दादाचं लय चांगलंय म्हणले. अहो तिथं वारा घालायला देवांग नाहीत म्हणले त्यांना. एवढं ऐश्वर, राज ऐश्वर म्हणले. पुण्यच केलं तर आपल्या बापाने तसं नाही का? एवढं ऐश्वर देवांग नाहीत वारा घालायला, सगळं पद्धतशीर आहे. 56 भोग जेवायला आहेत, पण एकच अर्थ नाही म्हणले, तिथं दाढी करायलाच कोण नाही, नावी नाही म्हणले, तिथं नावी नाही, नावी नाही. हो. आणि म्हणले काय? त्यांनी मला येता येता सांगितले, येता येता काय सांगितले? बिरबल काही कर गड्या, पण मला करीम नाव्याशिवाय कोणाचा हात सोसत नाही, आणि तेवढं त्याला माझ्याकडे पाठवून दे. तू आलास ना, तेवढं मला पाठवून दे, माझ्याकडे पाठवून दे करीम नाव्याला. असं कोणाला सांगितलं? कुणी? बिरबल आणि अकबर बादशाला सांगितलं. एवढा निरोप सांगितला, बिरबल घरी गेला. अकबर बादशाने लगेच निरोप पाठवला, करीम नाव्याला बोलवलं. म्हणलं उद्या तुला स्वर्गात जायचे. म्हणले का? दादाची दाढी वाढली आणि तुझ्याशिवाय दादाला हात कोणाचा हात सोसत नाही, आणि तुला त्यांची दाढी करायला जायची. आता ह्याला माहित होतं आपण कट कारस्थान करून बिरबलाला सरपण घातले पाहिजे. कशी जात आली कुणा आठव त्याला माहित नाही. अकबर बादशाला सांगितलं तर अकबर बादशाने आदेश दिला, उद्या सकाळी 6 वाजता संध्याकाळी तुला जायचे म्हणजे जायचे, रात्रभर प्रवास कर म्हणले. तेव्हा कसं जायचे? काय नाही म्हणलं, बिरबलला लावलं त्याप्रमाणे जायचे तुला. म्हणले नाही राव, मला नाही जमायचं, नका लावू, मला नाही जमायचं, मी कधी गेलो नाही. बिरबल गेलेला असं ना अगोदर तेव्हा जाऊन आलाय. नाही म्हणले, बिरबलाने सांगितले. म्हणले कसा गेला? म्हणले बिरबल मला, मी धोरात वर गेलो, धोराने तिथे गेलो सगळं वाढलाचं कुशल विचारलंय, आणि पुन्हा पाऊस सुरू झाला, खाली यायचं ना मला कशाने यावा, पण विजाचा कडकडाट आणि ढग यायला लागले, मी ढगात बसलो आणि पावसाबरोबर इथं उतारलो म्हणले, आणि असा बिरबल खाली आला. सोपं म्हणले, धोरात जायचं आणि पावसात यायचं. न करीम नाही म्हणायचं, नाही मला नाही जमायचं, नका लावू. बादशाने तिकडे चिता रचायला लावली. रचा म्हणले चिता, कसा जात नाही ते बघू म्हणले. दादाची दाढी वाढली म्हणले, बिरबलचं विचारणारा त्याला नाही का. शेवटी करीम नाव्याला पकडलं, तिथं धरून नेलं आणि बळत चितेत घातलं, सरपान रचलं, पेटून दिलं, आणि बघता काय जळून मेला. जळत स्वतः पाहिलं. त्यांनी आयडिया काय काढली होती? लोकांचं ऐकलं त्यांनी. बरं, लोकांचं वाईट करायचं ऐकू नाही, लोकांचं चांगलं करायचं का वाईट करायचं ऐकू नाही. हे वाईट कोणाच्या मुळे आलं? त्याच्यामुळे आलं. मला हे मुद्दा सांगायचा आहे, स्वर्गामध्ये जाता येतं का? बिरबल गेलता का? नाही गेला, बुद्धिमान होता, त्यांनी बुद्धी अकल लढवली. स्वर्गामध्ये जाता येत नाही, गेलेला माणूस परत येत नाही, संताशिवाय सामान्य माणूस येऊ शकत नाही. निळोबा राय म्हणतात, माझे संत जगद्गुरु तुकोबा राय वैकुंठाला गेले आणि वैकुंठावरून माझ्यावर कृपा प्रसाद करण्यासाठी खाली आले. ही केवढी मोठी माणसं आहेत. हो, तसं सद्गुरु सीताराम बाबा वैकुंठावरून आलेले आहेत आपल्यासाठी इथं अवतरित झाले, आणि म्हणून ते फार मोठे संत आहेत, श्रीमंत आहेत. मी बोलून गेलो, श्रीमंत संत आहेत. सद्गुरु सीताराम बाबा श्रीमंत आहेत, आपल्या गरीबात आले म्हणून त्यांची आज ही श्रीमंती आहे. हे दिसते ना, ही बाबाची श्रीमंती आहे. म्हणून या मुद्द्याला धरून आपल्याला असं बोलावं लागेल की संत हे देवापेक्षा सुद्धा मोठे आहेत ना. मोठे संत देवापेक्षा मोठे आहेत. ऐका, भगवंताने बळीला पाताळात घालण्यासाठी वामन अवतार घेतला पाताळात घालण्यासाठी. 2 पावलामध्ये पूर्ण ब्रह्मांड आठवून टाकलं, अवकाशापर्यंत रूप पसरलं, अवकाशापर्यंत रूप पसरलं. बळीराजाने विचार केला, 2 पावलामध्ये पूर्ण ब्रह्मांड आटून टाकलंय, आता 3रा पायाने वर उचललाय. आता हे विराट रूप बळीराजाने पाहिलं आणि विचार केला त्या प्रसंगाला, आता या जगामध्ये याच प्रसंगाला, या घटकाला चंद्र सूर्य आहे तोपर्यंत कीर्तीने, कार्याने, नावाने उडण्याचा एकच प्रसंग आहे. बळीराजा खाली बसला, ओळखलं देवाला, तुला ओळखलंय देवा, बटू होतात पण मोठा झाला. आता नाही का, मी तुझ्या समोर खाली बसतो, आता माझ्या डोक्यावर पाय दे, मला तुझा 3रा पाय पूर्ण कर, माझं वचनातून पूर्ण कर. बळीराजा खाली बसला. ऐका, महत्वाचा मुद्दा सांगतोय. बळीराजा खाली बसला, देवाने त्याच्या डोक्यावर पाय ठेवायला उचलला, पाय ठेवायचा एवढ्यात बळीराजाची आई दरवाजा उघडून बाहेर आली. तिला पाहिलं त्याने, तिला भ्याला, तो पाय ठेवायला उचलल्याबरोबर खाली टेकवला आणि तिला हात जोडले. तिने त्याला हात जोडले, म्हणजे देवा मला भिवून तू माझ्या मुलाच्या डोक्यावर पाय ठेवायला उचलला, खाली टेकवला. मी तुला शाप देण्यासाठी आलं नाही, माझ्या मुलाचा अवतार पाहायला आलेले अवतार, माझ्या मुला
मुलाचं सौभाग्य पाहायला आलेलं आहे. देवा तुम्ही ओळखलंय तुला, तू देव आहे. माझ्या मुलाच्या द्वारामध्ये तू भीक मागायला आलेला आहे. अरे सर्व जग तुझ्या द्वारामध्ये भीक मागते, सर्व जग तुझ्या द्वारामध्ये भिकारी होऊन भीक मागते आणि सर्व जगाला देणारा दाता तू आहेस. सर्व जगाला देणारा तू दाता आहेस आणि तू जर माझ्या मुलाच्या दारात कटोरागावून भीक मागत असेल तर असा भाग्यवान मुलगा कोणत्या माऊलीच्या पोटी जन्माला आला या जगामध्ये? बळीराजाची आई बोलते, देवाला बोलते, कोणत्या माऊलीच्या पोटी माझ्या सारखा भाग्यवान मुलगा कोणत्या माऊलीच्या पोटी जन्माला आला रे? सर्व जगाला देणारा दाता तू. तू माझ्या मुलाच्या द्वारात भिकारी होऊन आला. भिकारड्या, भिकारडा आहेस तो, भिकारडा. असा तुला दान देणारा मुलगा माझ्या पोटी जन्माला आलाय. माझ्या मुलाचं अवदार्य पाहायला आले नाही, माझ्या मुलाचं सौभाग्य पाहायला आलं नाही, तुला शाप द्यायला पाहिलं नाही. देवा ऐक म्हणले. महत्वाचा मुद्दा सांगतो, ऐक. आपली शेवटी सेवा संपवायची, अजून टाइम आहे आपल्याला 11ला. देवाला बोलती बळीराजाच्या, ऐक म्हणलं देवा, माझ्या मुलाच्या डोकं पाय ठेवायला खाली उचलला. अरे हा जो आत्ताचा प्रसंग आहे ना, तो बळीराजा माझ्या 4 महिन्याच्या पोटात असताना मी नारदाने मला सांगितलं होता हा प्रसंग. आणि खरंच सज्जनो, जेवढ्याला राजा विरोचन मरण पावला, मरण पावल्यानंतर अंत्ययात्रा निघाली. बळीराजा त्यावेळेला आईच्या उदरामध्ये 4 महिन्याचा होता आणि त्यावेळेला त्या बळीराजाच्या आईने सती जायचं ठरवलेलं पती बरोबर, कारण तो काळ सती जायचा होता. तिचं सौभाग्य गेल्यानंतर वैधव्य अवस्थेत स्त्रीनं जीवन जगायचं नाही असा नियम होता त्या काळामध्ये. बळीराजाच्या आई सती निघालेले, हजारो भाविक अंत्ययात्रेला निघालेले, अंत्यविधीला निघालेत. राजा विरोचनाच्या, बळीराजाच्या बापाच्या. बळीराजा 4 महिन्याच्या उदरात आहे. बळीराजाची आई वारा घालीत चाललेले, हंबरडा फोडते, सती जायचं आहे, सर्व नियोजन केलेलं आहे. महर्षी नारद ते अंत्ययात्रेमध्ये होते. नारदाला कळलं ही बाई सती जाणार आहे, बळीराजाची आई, राजा विरोचनाची धर्मपत्नी सती जाणार आहे आणि ती गर्भधरीण आहे. तिच्या उदरामध्ये 4 महिन्याचा गर्भ आहे. नारद चालू आहे अंत्ययात्रेमध्ये, तिच्या जवळ गेले, चालू लागले आणि वारा घालणाऱ्या राजा विरोचनाच्या धर्मपत्नीला उपदेश केला, माते सती जाऊ नको, तू माझा ऐक, सती जाऊ नको. तू जर सती गेली तर तू मरून जाणार आहे, जळून जाणार आहे. पण तुझ्या उदरामध्ये 4 महिन्याचा गर्भ आहे आणि तू मुलगा आहे. ऐक म्हणले, सती जाऊ नको, तुझ्या उदरामध्ये 4 महिन्याचा मुलगा आहे आणि तू जर सती जायचं रहित केलं आणि 4 महिन्याच्या मुलाला तू वाढवलं, 9 महिने 9 दिवसांनी त्याला जर जन्म दिला, त्याचं लालन पालन केलं, अरे माते एवढा तो दानशूर होणार आहे, एवढा दानशूर होणार आहे. नारदाने त्या प्रसंगाला तिला सांगितलं, अरे याच्या दारात भगवान परमात्मा भीक मागायला येणार. सज्जनो, रहित केलं तिने. बळीराजाची आई ना देवाला सांगते, देवा हा प्रसंग नारदाने मला बळीराजा माझ्या 4 महिन्याचा उदरात असताना सांगितला आणि तो प्रसंग मी आज डोळ्याने पाहते. माझ्यासारखं सौभाग्य, माझ्यासारखं भाग्य आणि माझ्यासारखा अवतार्यवान मुलगा या जगात कोणत्याच माऊलीच्या पोटी जन्माला नाही, की जो देवा सर्व जगाला देणारा दाता तू देव आहे आणि माझ्या मुलाच्या द्वारात भीक मागतोस. दे म्हणली पाय माझी परवानगी. तिची परवानगी मिळाल्यानंतर भगवंताने त्याच्या डोक्यावर पाय दिला बळीच्या, त्याला पाताळामध्ये घातलं. तुका म्हणे बळी जीव दिला पायातळी. देवाच्या पायापाशी त्याने आपला ठाव दिला आणि दुसरा एक वेगळा अवतार धारण करून देवाला आजही देव बळीराजाच्या द्वारामध्ये द्वारपालकी करतोय. बरं का, हे चोपदार आहेत ना आमचे माखले महाराजाचे आजोबा आहेत. तुमचे बाप जरी नाही आले तरी तुमचे आजोबा आहेत तिथं. वा, चोपदार आहेत. देव त्या पुण्याच्या मोबदल्यामध्ये आजही बळीराजाच्या द्वारामध्ये हे डगला, काठी आणि फेटा बांधून देव बळीराजाच्या द्वारामध्ये चोपदारकी करतोय. एवढं पुण्य असतं. ऐका, हे संतांची पावर आहे. आता एवढा जरी देव असला तरी संतापुढे लहान व्हावं लागतं, नाही का? संतापुढे काही चाललं नाही. एवढे संत आहेत आणि एवढा मोठा भगवान परमात्मा, पण देवापुढे संतापुढे त्याचं काही चाललं नाही. सज्जनो, त्याच्या आईला भ्याला एवढं संताचं ताकद आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय आहे असे महात्मे, सद्गुरु सीताराम बाबा सारखे महात्मे, नाही का, भगवान बाबा सारखे महात्मे या जगामध्ये जेवढे काही पूर्वीचे, नाही का, संत मालिकेतील जेवढे संत मनी ग्रंथित आहेत, हे संत या समतोलाचे आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. एवढा जरी देव आहे त्याने पूर्ण 2 पावलात
दाटून टाकलंय, तिसरा पाय बळीच्या ठोक्यावर ठेवला. एवढा जरी देव असला पण संतांनी हृदयात साठवला. एवढा देव, आकाश आटून टाकणारा, संपूर्ण पृथ्वीमध्ये रूप पसरवणारा, पण भगवान परमात्माचे त्याचे संत आहेत ना, त्याने त्याला हृदयात साठवलं. हृदय बंदी खाना केला. आत विठ्ठल जनाबाई सांगते, अरे तू कुठं जाणार आहे? हो, धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, साठविला हरीची हृदय मंदिर, साठविला हरी जी हृदय मंदिर. अनेक प्रमाणावर आपल्याला बोलता येईल, नाही का? जनाबाई सांगते, मी तू कुठे जाणार आहे? मी तुला प्रेमरूपी दोर, भक्ती प्रेमरूपी दोराने तुला बांधलेलं आहे आणि माझ्या हृदयामध्ये एकदा हृदयात साठलं, तू कुठं जाणार आहे? हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. एवढा जरी देव असला तरी भक्ता पुढे त्याला लहान व्हावंच लागतं. का? त्याचे भक्त आहेत. त्या प्रेम भक्ती, नाही का, रेशमी भक्ती प्रेमाच्या धाग्याने त्यांनी बांधलेलं असतं भगवंताला, आणि त्याला ते नेतील तिकडे जावं लागतं आणि ठेवती तिथं राहावं लागतं. असं भक्ताचं, भगवंतावरचं प्रेम भक्ती भावाचं प्रेम आहे. विठ्ठल विठ्ठल अशा महात्म्याचं काय वर्णन करावं? काय त्यांचा महिमा वर्णन वारंवार. हरिभक्त थोर व मंडळी, या मंडळामध्ये हरिभक्त थोर आहेत. हरिभक्त हरीचे बर का, हरीचे म्हणजे पांडुरंगाचे भक्त. हार एकच आहे. काही लोक हाराची भक्ती करतात आणि हरीची करीतच नाही. काही लोक हरीचे बघतात, हाराची करतच नाहीत. पण तुकोबाराने सर्वांना मोडून काढले. हरी हारा भेद नाही नका करुवात, एक एकाची हृदय गोडी साखर नाही का. भेद काशी नाड एक वेलांटी चाड, उजवे वाम भाग तुका म्हणे हेची अंग. आता तुम्ही सांगा, भेद करू नाही बरं का, हरिहराचा भेद करू नाही. आपल्या डाव्या अंगाला कुणी चटकाने दिले, उजव्या अंगाला कळायचं नाही का? कळते ना, कळते का? आणि मग हरी आणि हरतीच येत ना, नाही का? भगवान परमात्माने, भगवान शिवाने पांडुरंगाची वारी केली, नाही का? भगवान पांडुरंगाने शिवाला उचलून घेतलंय. रावळामध्ये भेटीचं प्रतीक आहे. भगवान शिवजी रावळाला भेटलेलं प्रतीक आहे, पांडुरंगाने ठेवलंय त्यांच्या डोक्यावर शाळुंका आहे देवाची. हो, हे प्रतीक आहे. आणि म्हणून हरी हरा भेद, हरीची भक्ती करा, हराची भक्ती करा, एकच आहे. निळोबरा म्हणतात, हरिभक्त थोर मंडळी. मधलं भजन झालं ना? नाही. विठोबा रखुमाई, हरिभक्त थोर मंडळी. 12 वाजले पुढं देव जरी इथं आणला, अमृत पाजा लागत ते गोड वाटत नाही का? नाही, टाइम झाला, टायमाच्या पुढे गोड लागतच नाही गे. पण टायमाच्या सुरू करायच्या टायमाला ध्यान होतं का टायमाला सुरू करावं म्हणून? नाही होत मला. असो, मागं पुढं होतच असतं. सर्व लमाजमाय, सर्व यायचे, बाहेरून यायचे पोरं, सर्व यायचे. टाळकरी मंडळी, तुम्ही सर्व श्रोते मंडळी ऐका. काय त्यांचा महिमा वरून वारंवार. हरिभक्त थोर भूमंडळ, या भूमंडळामध्ये हरिभक्त थोर आहेत. मग त्यांचे भेटीचे अर्थ ब्रह्मादिका. त्यांच्या भेटीचे अर्थ अशा कोणाला, अपेक्षा कोणाला आहे? ब्रह्मदेवासारखा आहे. अर्थ ब्रह्मादिका पूज्य सकळ लोका विश्वास आले. मग ब्रह्मदेवासारख्याला त्यांच्या भेटीची अपेक्षा आहे. विश्वाला वंदनीय का होणार नाही? अरे ज्यांच्या भेटीची देव ब्रह्मदेव अपेक्षा करतोय आणि मग आपल्याला वंदनीय का होणार नाही? त्या नाही का, पूज्य सकळला विश्वकळ लोका विश्वास आले, नाही काय. आणि अशाची यमधर्म तर काय सांगावा, पंचारती लावून वाट पाहतो वळायला. यमधर्म वाट काळ मने धन्य वेळ भेटते ते. यमधर्म वाट पाहतो आणि म्हणतो कोणत्याच दिवशी या माझ्याकडे मुहूर्त नाही यायला. तुम्हाला मुहूर्त लागत नाही संताला माझ्याकडे यायला. कोणत्या दिवशी? म्हणे धन्य वेळ भेटत तिथे. ज्या वेळेला संत भेटतील ती वेळ धन्य आहे. कोणत्या दिवशी? धन्य आज दिन का? धन्य आज दिन गुरुवारचा असं म्हणले का? नाही, धन्य आज दिन संत दर्शनाचा. ज्या दिवशी संत दर्शन तो दिवस धन्य आहे. मग म्हणे धन्य वेळ भेटत तिथे. आपल्या व्यवहारात शुभाशुभ, परमार्थात शुभाशुभ नाही, व्यवहारात शुभाशुभ आहे अपमारात. तुम्ही सांगा, आज पंचांगामध्ये अमृतसिद्धी योग आहे आणि अमृतसिद्धी योगावर जर बायकोच मेली तर ज्याची बायको मेली ते का पेढे वाटेल काय? हो, हे काय पेढे का? तुम्हाला माहित नाही का पंचांगामध्ये अमृतसिद्धी योग आहे आणि अमृतसिद्धी योगावर माझी बायको मेली आणि आनंद झालाय मला. ही काय पेढे वाटेल का कोणी पेढे?
काय वाटतं? अरे पंचकाचा अमृतशील योग पंचकाच्या आतमध्ये राहिला, याच्या घरात नाही का बोंब उठली सगळी, वाटोळ झालंय नाही का, बायको मिली. हो, व्यवहारामध्ये शुभ अशुभ चालत आहे, परमार्थामध्ये नाही चालत. व्यवहारामध्ये शुभ अशुभ आहे. अमृतसिद्धी योग पंचकामध्ये बायको मिळाली, वाईट झालंय, तू अमृतसिद्धी योग पंचकामध्ये राहिला. आता ऐका, पंचकामध्ये व्यतिपात आहे, व्यतीमध्ये अति वाईट दिवस आहे की त्या व्यतिपाताला सांगितलं असतं घराच्या बाहेर पडू नका, घराच्या बाहेर पडायचं नाही. व्यतिपात आहे, वाईट अशुभ दिवस आहे. आणि अशुभ दिवशी जर तुम्हाला 25 लाख रुपयाचा मटक्याचा आकडा लागला तर आणलेले पैसे वाटून टाकतात का? घेऊन जा कोणाला बी, उधळून टाकताल का? का आहे व्यतिपातावर पैसे मिळाले, मला नको ना हे व्यतिपात सांगितलं पंचकात, मला नको हे पैसे, देईल का कोणी वाटून? नाही टाकणार. ज्या दिवशी त्याला द्रव्य लाभ झाला तो दिवस त्याचा भाग्याचा आहे. पंचकातला व्यतिपात पंचकाच्या आत राहिला. व्यवहारामध्ये शुभ अशुभ आहे, पण परमार्थामध्ये नाही. परमार्थामध्ये तुकोबारा म्हणतात नाही का, निळोबारा म्हणतात म्हणे धन्य वेळ भेटत तिथे, बरं का. तुकोबारा म्हणतात, नाथ महाराज म्हणतात धन्य आजी दिन संत दर्शनाचा अनंत जन्मेचा क्षण गेला. ज्या दिवशी संत भेटतील तो दिवस धन्य आहे म्हणून निळोबाराय म्हणतात. अशा महात्म्याची वाट ब्रह्मदेव सुद्धा पाहतो ना, त्यांची भेटीची मर्म अधिका पूज्य सकळ लोक सिद्ध झाले. आणि शेवटच्या चरणामध्ये म्हणतात, निळ म्हणे सर्व भाग्याचो जवीती, निळ म्हणे सर्व भाग्याचो जवीती, सर्व भाग्याचो जवीती, सर्व भाग्य रिद्धी सिद्धी लोटा गाडी, रिद्धी सिद्धी लोटा गाडी, त्यांची भेटीचे अर्थ ब्रह्मादिका, त्यांची भेटीचे अर्थ ब्रह्मादिका. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली. खऱ्या भाग्याचा उदय संतापासून होत असतो, संत दर्शनापासून होतो, संत भेटीपासून होत असतो. निळामने सर्व भाग्य चोजविती, रिद्धी सिद्धी येती ओळंगणे. संताकडे गेल्यानंतर रिद्धी सिद्धी त्यांच्याकडे ओळंगून लोटांगड घालीत येतात, पण संत त्याचा स्वीकार करत नाहीत करत. त्यांना रिद्धी सिद्धीचे काय करत, रिद्धी सिद्धी सुखा, रिद्धी सिद्धी सुखा हानितल्या लाथा तेथे अप्राकृता कोण वाणी. रिद्धी सिद्धी सारख्या सुखाला लात मारतात. हो, सद्गुरु सीताराम बाबाचा अनुभव आहे आपल्याला. काही ठिकाणी बाबाला जाण्याचा प्रसंग आला, पण काही ठिकाणी त्या प्रकारचं अन्न होतं, बाबांनी घास सुद्धा खाल्ला नाही. इथं जेवायचं नको म्हणले आपल्याला, हे रिद्धी सिद्धीचं अन्न इथं जेवायचं नको. आता ठिकाण सांगत नाही, प्रसंग सांगत नाही, काही नाही, पण बाबा म्हणले इथं आपल्याला घास सुद्धा खायचा नको, हे रिद्धी सिद्धीचं अन्न आहे. रिद्धी सिद्धीचं अन्न खात नाही तर स्वीकार कसं करतील? हो, रिद्धी सिद्धी ती ओळंगणे, त्यांचे भेटीचे अर्थ ब्रह्मादिका, पूज्य सकळ लोक विश्वास झाली आपली कीर्तन रूपी सेवा. या ठिकाणी आतापर्यंत जे काय बोललो ते सद्गुरू बाबांच्या कृपाशीर्वादाचं, गीते बाबांच्या, पूज्य भगवान बाबांच्या, तुम्हा सर्व श्रोतेच्या मायबापाच्या कृपाशीर्वादाचं आणि या गुणजन गानगंधर्वाच्या कृपाशीर्वादाचं. चुकीचं आलं असेल, माझ्या अल्पबुद्धीचं असेल, या ठिकाणी सेवा करण्यासाठी सेवेला उपस्थित सर्व आमच्या हरिभक्तीपर्यंत मृदंगाचार्य प्रवीण महाराज भोगील आणि या बाळाचं काय नाव आहे, ओम महाराज खोसे, ओम महाराज खोसे मलकापूरकर, आपल्या वारकर शिक्षण संस्थेमध्ये शिकवतोय. बाबूराव खोसे आबाच्या भावाचा नातू आहे, बरोबर आहे ना, भावाचा नातू आहे. आणि या ठिकाणी सेवेला उपस्थित हरिभक्तीपर्यंत आमचे किरण महाराज आहेत आणि शब्द साधक हरिभक्तीपर्यंत माखले महाराज यांची महाराष्ट्रामध्ये कीर्तनाच्या माध्यमातून ओळख आहे, कारण याच माध्यमातून ओळख होते बरं का. हो, स्वदेशे पूज्यते राजा विद्वानम सर्वत्र पूज्यते.
राजाला फक्त देशापुरतीच किंमत आहे, मर्यादित किंमत आहे. विद्वानाला जगात किंमत आहे. स्वदेशी पूज्यते राजा विद्वानम सर्वत्र पूज्यते. जगामध्ये प्रसिद्धी करायची असेल, आपोआप प्रसिद्धीचं ते विद्वान झालं पाहिजे. विद्वान सर आता लय मोठं बोलताय पण ते पुन्हा ही म्हणते लांबीलो गाणी नग बोलायचं. विद्वान कसा प्रसिद्ध आहे, विद्वान कसा प्रसिद्धीला येतो आणि राजा तेवढ्या पुरताच कसा राहतो नको बोलायचं. पुन्हा एखादी बार सांगू. हरिभक्तपरायण ज्यांच्या सूत्र संचलनाने नाम सप्ताह आरंभापासून पार पडतो. हरिभक्तपरायण महालिंग महाराजाचे सुपुत्र, आपल्या गडाचे युवा कीर्तनकार, गीतेबाबाच्या फळाचे युवा कीर्तनकार हरिभक्तपरायण, संस्कृत यमे आळंदी वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आपल्या फळाचे आपल्या गडाचे हे 2 विद्यार्थी 1 नंबरने आपल्या फळाला नाही का आपल्या लाभलेले आहेत. आपल्या फळाला लाभले ना आपलेच आहेत. लाभले म्हणजे दुसरीकडचे म्हणावं लागते. आपले विद्यार्थी तयार झाले आणि आपलीच मुलं येतं आणि खूप विद्वान झाले. विद्वानाचं नाही बरं पाठीवर थाप टाकली पाहिजे. कारण मी जरी त्यांच्या अगोदरच असलो, महालिंग महाराज माझ्यापेक्षा 6 वर्षांनी लहान आहेत. आता माऊली तर नाही का त्यांचा मुलगा आहे, लहान आहेत वयाने, पण विद्वत्तेने फार मोठे आहेत. म्हणून विद्वत्तेकडे पाहावं लागतं माणसाने, वयाकडे पाहू नये. इथं दर्शन घेताना त्यांचं दर्शन नाही, विद्वत्तेचं दर्शन आहे. त्यांच्या विद्वत्तेचं दर्शन आहे. परमार्थामध्ये नाही का बापाने मुलाच्या पाया पडलं तरी तो दोष लागत नाही. बापाने मुलाच्या पाया पडावं का, त्याची विद्वत्ता आहे. म्हणून या ठिकाणी खूप अशा प्रकारचे मार्मिक चिंतन करणारे हे 2 आपले विवाह कीर्तनकार आपल्या फळावर तयार झाले आणि आपल्या फळाचं आपल्या गडाचं नाव महाराष्ट्रभर केलेलं आहे. आणि इथल्याला विसरू नाही बरं का. इथून बाहेर निघताना सर सद्गुरू सीताराम बाबा आठवणीत आणले ना, आठवणीत आणून आपण निघालो ना कार्यक्रमाला, तर बाबा निश्चित आपल्याला ऊर्जा देतात. बाबाची ऊर्जा आहे आपल्यामध्ये ऊर्जा आहे. म्हणून प्रत्येकाने इथून निघताना बाबाची आठवण करून निघाला पाहिजे. मी सीताराम बाबाचा शिष्य आहे, हो सीताराम बाबाच्या गडाचा आहे, सीताराम बाबाचा आणि गडाचा आहे म्हणूनच राहायला पाहिजे. हो पण आपण बाबाशी एकनिष्ठ आहोत. असे या ठिकाणी सद्गुरू सीताराम आपल्या परम भाग्याने आपल्याला लाभले. हो किती बाबांनी कष्ट केले आपल्यासाठी. नागबाच्या वाडीचे हरिभक्तपरायण आप्पा महाराज आहेत. आप्पा महाराज बाबांच्या संगतीतच होते, आजही आहेत. पण महाराज सांगा, बाबा नागोबाच्या वाडीत डोंगरदऱ्याने माळवादाला झाडपात फिरले का नाही हो. बाबाचं मंदिर बांधायला बाबा फिरले, डोंगर चढून गेले, लाकडं पाहिले बाबाने, लाकडं तुडू लागले. बाबाने एवढं कष्ट केलं नाही हो. कोणी महात्मा मिळायचा असा महात्मा कोणी मिळायचा नाही मिळणार कोणी आपल्याला. हो मिळतील बाकीचे पण काही उपयोगाचे नाही. असा महात्मा रक्ताचं पाणी करणारा आणि फक्त आपल्यासाठी जगणारा, आपल्यात राहणारा एकमेव कोण आपल्या आयुष्यात साधू मिळाला असेल ते म्हणजे सीताराम बाबा. नाही कोणी म्हणावं लागेल आपल्याला, नाही कोणी. हो आपल्यात आले, जीवनभर 45 वर्षाचा कालावधी आपल्यात घालवला आणि आम्ही गुराखी माणसेत. आदरणीय दादा संपतदादा इथं साक्षर आहेत. संपतदादा माझे वरिष्ठ गुरुबंधू आहेत. बाबाचे एकमेव उजवा हात खंडा शिष्य कोण असेल तर संपत महाराज. बाबांनी त्यांच्यावर कृपा केली आणि त्यांना निरूपण करायला लावलं, कीर्तन करायला लावलं. आज बाबाच्या कृपा आशीर्वादाने 2-3 वेळेस दादाला नाही का धोका झाला तब्येतीचा, पण बाबाने त्याच्यातून मी टाळलं आणि पुन्हा बाबाच्या गडावर त्यांना सेवा करण्याची संधी बाबांनी दिली. ही सद्गुरू बाबाची कृपा आहे. हो संपतदादा या ठिकाणी उपस्थित आहेत. आप्पा महाराज सर्व तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण सर्व बाबांचे अनुयायी आहोत. आणि गीते बाबाच्या फड उभा राहिल्यापासून फडाला मृदंगाची सेवा करणारे जुन्या मृदंगमणी हरिभक्तपरायण माणिक तात्याचे नाव घ्यावं लागलं. सज्जन आम्ही कुणीच काही नव्हतो तेव्हा माणिक तात्या होते. आम्ही कुणीच नव्हतो तेव्हा माणिक तात्या होते. महाराज चडीवर होते, चडीनेच होते ते धोत अविवाहित अवस्थेमध्ये माणिक तात्या त्यांना हाताला धरून हाती धरून या पावविले घरा. त्यांचे उपकार काय उपकार. अरे विचार करा, गीते बाबाच्या मठाला जे काही मोहरे लाभले होते, हो एक मोहरा फार
फार मोलाचा गेला नाही का. आज त्यांचा एकेकाचा मठामध्ये फोटो लावला तरी वाव होणार नाही. लावायचेच फोटो बघा सगळे तिथं. यावेळी मोहऱ्याचे सर्वांचे काय सेवा केली, काय मदत केली, काय सहकार्य केलं महाराजाला, आम्हाला काय सहकार्य केलं. सज्जनो, विचार केला तो मठ चिऱ्याने दगडाने उभा राहिला, पण आज मठ उभा करताना हे पायाचे चिरे झाले, तेव्हा त्याच्यावर मठ उभा. पायातले चिरे झाले हे मोहरे, तेव्हा गीते बाबाचा मठ उभा राहिला. असा मठ सहकार्य करणारी माणसं आपल्या फडावरले या ठिकाणी गेले तरी त्यांच्या नावाने कीर्तीने शिल्लक राहिले. त्यांच्या नावाचा उल्लेख करणं गरजेचं आहे. सजनो, सर्वांचे उपकार आहे आणि बाबांनी आपल्याला सर्वांना मार्गदर्शन केलेलं आहे. आणि बाबा आजही समाधीमध्ये हा आनंद पाहतात. गेलेले नाही ते हो, जरी या पंच महाभूताच्या सांगाड्याने म्हणजे गेलेले असले तरी जीव चैतन्याने बाबा आत्मचैतन्याने नाही का पाहतात. ते यांचा पंच महाभूताचा देह इथं समाधीमध्ये बसवलाय, पण बाबा आत्मचैतन्याने आजही या ठिकाणी हा पुरावा पाहतात. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, वैकुंठामध्ये नाही, तो सुख सोहळा बाबाच्या गडावर चाललेला आहे. बाबा स्वतः अनुभवतात. असो झालेली सेवा बाबाच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम.